ज्ञानेश्वरी पठण अध्याय 12 ओव्या 176 ते 200 श्लोक 17 ते 18। खोळिये पारुने निजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहीजे न मरता मोक्षू। संताचेनी अंग लगे पापाते जिनणे गंगे, तेणे संत संगे शुचित्व कैसे। म्हणून आसो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा, जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ। आतु बाहेरी चोखाळू सूर्य जैसा निर्मळू, आणि तत्वार्थीचा पायाळू देखणा जो। व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गा। संसार व्यथे फिटला जो नैराश्य विनटला, व्याधा हातुनी सुटला विहंगु जैसा। तैसा सतत जो सुखे कोणीही टवंचन देखे, नेलिजे गता आयुष्य लज्जा जेवी। आणि कर्मारंभ भाग आणि कर्मारंभ लागे, दया अहंकृती नाही अंगी। जैसे निरिंधन आगी विझोनी जाय, तैसा उपशमूशी भागा। जयासी आला पैगा जो मोक्षाची या अंगा लिहिलासे। अर्जुना हा ठाववरी जो सोहम भाव बसतो सरोभरी। द्वैताच्या पैलतीरी निघो सरला, की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी। वाटून या अंगी सेवक बाणी, येरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी। न भजतया दावी योगिया जो, तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निजधा ध्यान। किंबहुना समाधान तो मिळे तई, तया लागी मज रूपा येणे। तयाचे मज येथे असणे, तया लोण कीजे जीवे प्राणे ऐसा पडिये। यो न वृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति, शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः। जो आत्मा लाभा सारिखे गोमटे काहीची न देखे। म्हणून भोग विशेखे हरिकी जेना। आपणची विश्व जाहला तरी भेदा भाव सहज गेला। म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा। पै आपुले जे साचे ते कल्पांती न वचे। हे जाणून गताचे न शोचिजो।
आणि जया परवते काही नाही. ते आपण पे आपुल्या ठाई, जाहला या लागे जो काही आकांक्षिना. ओखटे का गोमटे एकाहीची तया नुमटे. रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी. ऐसा बोधूची केवळू जो होनी असे निकळू. तयाईवरी भजन शिळू माझ्या ठाई. तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे. नाही गा साचुकारे तुझी आण. समशत्रौ च मित्रे च तथा मानपमानयोः. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. पार्था जयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपु मित्र दोही सरिसा पाडू. का घरीचिया उजियेडू करावा. पारिखिया अंधारू पाडावा. हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. जो खांडावया गाव घाली. कलावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा. ना तरी इक्षुदंडू पाळीतया गोडू. गाळीतया कडू नोहेची जेवी. रामकृष्ण हरी.